श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे गुरुवार आणि दिनांक आहे 8 मे. या दिवशी आलेली आहे मोहिनी एकादशी. मोहिनी एकादशी ही भगवान विष्णूंच्या आवडत्या एकादशीपैकी एक आहे. ही वर्षातील प्रमुख एकादशी तिथीपैकी एक मानली जाते. पौराणिक कथेनुसार असे मानले जाते की भगवान विष्णू यांनी या दिवशी मोहिनीचे रूप धारण केले होते आणि सर्व देवतांना अमृत मिळवून दिले होते. त्यामुळे या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणून ओळखले जाते. त्यांचे हे मोहिनीचे रूप सत्याचे रक्षण आणि वाईटाचा नाश याचे प्रतीक मानले जाते. या दिवशी भगवान विष्णूंचा उपवास करून पूजा केली जाते. या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा करून उपवास केल्याने, त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण केल्याने व्यक्तीच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याचबरोबर त्या व्यक्तीला सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य, मोक्ष मिळतो असं म्हटलं जातं. मोहिनी एकादशीचं महत्त्व हे खूप मोठ्या अधिक प्रमाणात सांगितलं जातं. त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील या दिवशी केले जातात. तर आपल्याला या एकादशीच्या दिवशी सकाळीच या ठिकाणी असा हा एक दिवा लावायचा आहे. हा दिवा जर आपण सकाळीच एकादशीच्या दिवशी लावला तर आपल्या घरामध्ये जे काही दोष अडचणी आहेत त्या दूर होतात. घरामध्ये पैसा हा येऊ लागतो, चहूबाजूने घरामध्ये पैसा येऊ लागतो आणि तुमचा एखादा शत्रू असेल तर तो शत्रू देखील आपली घरी येऊन माफी मागतो. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होते. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होते. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला अजिबात विसरू नका. तर पहा, यावर्षी ही एकादशी जी आहे तर ती 8 मे 2000 रोजी साजरी करण्यात येणार आहे. ही एकादशी 7 मे 2025 सकाळी 10:19 सुरू होईल आणि 8 मे रोजी दुपारी 12:19 संपेल. यामध्ये उदय तिथीनुसार 8 मे रोजी मोहिनी एकादशीचे व्रत करायचे आहे. तर पहा, तुमच्या घरामध्ये जर तुम्हाला शत्रू त्रास असेल, म्हणजेच तुमच्या घराला कुणीतरी शत्रुबाधा केलेली आहे, तुमचा जो शत्रू आहे तो तुमच्यासमोर खूप चांगलं बोलतो आणि तुम्ही थोडेसे पुढे गेला की तुमच्याबद्दल वाईट बोलतो, म्हणजेच तुमचं वाईट कसं होईल याचा प्रयत्न करतो. तुम्ही कोणतंही काम करायला गेले की त्यामध्ये तुम्हाला अपयश येत असेल, तर पहा, असं जर तुमच्या घरामध्ये घडत असेल तर तुमचा जो शत्रू आहे तर तो तुमची जी काही प्रगती आहे त्याला ते देखवत नाही. असा शत्रू त्रास म्हणजे अशी नजरबाधा देखील तुमच्या घराला होऊ शकते. त्यामुळे आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती होण्यासाठी, आपल्या घराचा जो शत्रू त्रास आहे तो दूर होण्यासाठी शत्रू स्वतःहून तुमची माफी मागावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये पैसा येत नाही, पैसा आला की कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नसेल तरी पण तुम्हाला हा उपाय करायचा आहे. म्हणजे तुमची जी काही समस्या आहे ती दूर होण्यासाठी हा प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे. हा उपाय कसा करायचा आहे तर हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला काय काय करायचं आहे ते आधी बघून घ्या. तर मोहिनी एकादशीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्त उठून स्नान करावे, कपडे स्वच्छ परिधान करावे, यानंतर श्री विष्णूंना पिवळे वस्त्र परिधान करावे. त्याचबरोबर स्वतः देखील या दिवशी पिवळे वस्त्र घातले तर खूप चांगलं. त्याचबरोबर तांदूळ, फुले, तुळशीची पाने, धूप, दीप दाखवावा, मनोभावे नैवेद्य अर्पण करावा. नैवेद्य अर्पण करताना त्यावरती तुळशीपत्र अवश्य ठेवावे. तुम्ही उपवास करणार असाल तर मोहिनी एकादशीची कथा ऐकावी किंवा वाचावी. तर पहा, हा जो उपाय मी तुम्हाला सांगत आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळीच म्हणजे 12 वाजण्याच्या आत करायचा आहे. दिवा हा एक सकारात्मक लहरी निर्माण करणारा आहे. सकारात्मक लहरी निर्माण केल्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्याला प्रसन्न वाटते. दिव्यामुळे दारिद्र्य, गरिबी ही दूर होते.
हा दिवा लावण्यासाठी आपल्याला एक छोटंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे. म्हणजे एक दिवा होईल एवढं कणिक मळायचं आहे. त्यामध्ये मीठ घालायचं नाही, थोडीशी हळद टाकायची आहे. तो दिव्याला पिवळसर कलर येईन अशी आपल्याला हळद त्यामध्ये घालायची आहे. तर पहा, तुम्हाला त्या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. आता शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुमच्याकडे जे तेल असेल ते घातलं तरी चालेल. यानंतर त्यामध्ये तुम्हाला 9 वाती घालायच्या आहेत. आता 9 लांब कापसाच्या वाती तुम्हाला त्यामध्ये टाकायच्या आहेत. म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे, 9 वाती एकावर एक अशा आपल्याला चोळून घ्यायच्या आहेत आणि त्या 9 वातींची एक वात तयार करून आपल्याला त्या दिव्यामध्ये लावायची आहे. तर पहा, आता तुम्हाला काय करायचं आहे, एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये हळद कुंकवाची पेस्ट मिक्स करायची आहे आणि एक स्वास्तिक काढायचं आहे. स्वास्तिकला 4 बिंदू, साईडच्या 2 रेषा त्या द्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला त्या स्वास्तिकवरती हळद कुंकू टाकून एक चण्याची डाळ जी आहे तर ती एक मूठभर तुम्हाला टाकायची आहे. चण्याची डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ जी असते तर ती टाकायची आहे. आणि तो दिवा जो आहे तर तो तुम्हाला त्या चण्याच्या डाळीवर ठेवून भगवान श्री हरी विष्णूंच्या मूर्तीपुढे ठेवायचा आहे. म्हणजे तुमच्याकडे फोटो असेल, मूर्ती असेल किंवा लड्डू गोपालचे फोटो असेल, मूर्ती असेल त्यांच्यासमोर ठेवायचा आहे. आणि त्या दिव्याला हळद कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायचे आहे. धूप अगरबत्ती दाखवायची आहे. त्यानंतर तिथे दोन्ही हात जोडून तुम्हाला बसायचं आहे, आसन टाकून बसायचं आहे आणि 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्याचबरोबर 1 वेळा श्री सुक्ताचं पठण करायचं आहे आणि 1 वेळा विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. ही सर्व सेवा तुम्हाला तिथे बसून करायची आहे. यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडायचे आहेत. भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या असतील, ज्या काही तुमच्या इच्छा असतील किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीचा त्रास असेल किंवा काही असू द्या ते तुम्हाला सांगायचं आहे. तर पहा, दिवसभर रात्रभर हा दिवा तुम्हाला तिथे तसाच चालू ठेवायचा आहे. संध्याकाळी परत त्यामध्ये तुम्हाला तेल टाकून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर सकाळी आंघोळ केल्यानंतर तुम्हाला तो दिवा आणि ती चण्याची डाळ एका मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायची आहे. जर पिंपळ वृक्ष असेल तर त्याखाली नेऊन टाकलं तरी चालेल. तिथे येणारे कीटक, सूक्ष्म जीवजंतू जे आहेत तर ते तो दिवा ते चण्याची डाळ खाऊन टाकतात आणि यातून सुद्धा आपल्याला पुण्याची प्राप्ती होते. तर पहा, असा हा एक उपाय जो आहे तर तो मोहिनी एकादशीला केला जातो. त्यामुळे तुम्हाला उद्या तुमच्या घरामध्ये असा हा एक दिवा लावायचा आहे. हा दिवा लावल्यामुळं घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होते आणि जी काही घरामध्ये नकारात्मकता आहे ती नष्ट होऊन जाते. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, भरभराट येते आणि तुमचं घर हे सुखासमाधानाने नांदायला सुरुवात होते. हा उपाय जो आहे तर त्या एखाद्या व्यक्तीला जर मासिक धर्म असेल स्त्रीला तर तिला तो हा उपाय करता येणार नाही. घरातील इतर व्यक्तींनी केला तर चालेल. घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय करता येणार नाही. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.